नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरीमध्ये। या सीझनमध्ये आपल्याकडे फणस असतात, तर त्या फणसापासूनच बनणारी एक रेसिपी आपण ट्राय करणार आहोत। तर ह्या फणसाच्या ज्या बिया आहेत त्यांच्यापासून आपण आज भाजी बनवणार आहोत। गऱ्यातून त्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक छान अशी रेसिपी बनवायची आहे आपण आज। तर इथे मी फणसाच्या बिया ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत। ह्या बिया मी धुतल्यानंतर एका कपड्यावर अशा सुकवून घेतलेल्या आहेत। आता या बिया वाळलेल्या नाहीत, तर आता आपण या भाजणार आहोत। म्हणजे का, जर तुमच्याकडे ऊन असेल, उन्हात तरी वाळवलं तरी देखील चालेल किंवा भाजून घेतल्या तरी देखील चालतील। तर इथे मी अशा पद्धतीने कढईमध्ये या बिया मध्यम गॅसवर भाजणार आहे, ज्यामुळे काय होतं, याचं जे टर्फल आहे ते निघायला आपल्याला मदत होते। ते टर्फल आपण इझिली मग काढू शकतो। जरी तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर चुलीवर जरी तुम्ही अशा ठेवल्या बिया तरी त्यातलं मॉइश्चर सुकून ना त्याचे टर्फल इझिली निघून जाईल, किंवा एखादा दिवस उन्हामध्ये जरी ठेवलं तरी देखील चालेल, त्यामुळे सुद्धा त्याची टर्फल असतात ती इझिली निघायला मदत होते। तर इथे मी आता वेळ नाही, त्यामुळे अशा पद्धतीने ही ट्रिक वापरली आहे की आपण आता एक बिया भाजून घेऊया। तर थोडासा मध्यम गॅसवर अगदी त्याला असं गव्हाळ कलर टेक्स्चर येईपर्यंत भाजायचे आहेत, जेणेकरून फक्त आपल्याला टर्फल काढायला सोपं जाईल इतकंच। तर आता इथे बऱ्यापैकी बिया आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत। तर गॅस बंद करूया आणि आता या बिया आपल्याला फोडायच्या आहेत। तर इथे आता मी अशा पद्धतीने एक भत्ता घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण थोड्या थोड्या बिया घ्यायच्या आणि फोडायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला काय होईल, टर्फल काढायला सोपं जाईल। तर अशा पद्धतीने बियांच्या वरती आपण मारून घ्यायचं आहे प्रेशरनं। तुम्ही बघू शकता टर्फल अगदी हलक्या हाताने 2-3 वेळा जरी मारलं तरी थोड्या बाजूला होत आहे। तर अशाच पद्धतीने आपण ह्या बिया सगळ्या फोडायच्या आहेत। थोडीशी लेंदी प्रोसेस आहे, पण भाजी एकदम छान लागते, चवीला एक नंबर लागते। आणि काय आहे, आपण हे सारखं नाही बनवत, कधीतरी सीझनलाच बनवतो, त्यामुळे कधीतरी असं बनवून खायला पण छान वाटतं। तर अशा पद्धतीने बघा, इथे आता मी टर्फल इझिली एकदम काढून घेतला आहे। व्यवस्थित सोलल्या जातात बिया भाजून घेतल्यामुळे। तर इथे बघा, अशाच पद्धतीने काय करूया, आपण सगळ्या बियांची टर्फल जी आहेत ती काढून घेऊया। आता इथे माझ्या सगळ्या बिया सोलून झालेल्या आहेत। आता आपण काय करायचं, हे थोड्या छोट्या छोट्या आकारामध्ये चिरून घ्यायचं आहे। कट केल्यामुळे काय होईल, शिजायला देखील मदत होते। ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपण बारीक साईजमध्ये एकदम चिरून घ्यायचे आहे। तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील। अशा पद्धतीने इथे आता आपण बाकीचे सगळे जे बिया काढून घेतलेले आहेत ते अशा कट करून घेऊया। तर इथे आता मी सगळ्या बिया चिरून घेतलेल्या आहेत, अगदी भरपूर क्वांटिटी झालेली आहे। आता यासाठी आपण फोडणी करूया। तर इथे काय केलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे। यामध्ये आता आपण घालायचे आहे मोहरी तडतडली की मग घालूया यामध्ये जिरे, 1 मोठा चमचा जिरे घालायचे आहेत। त्यानंतर घालायचं आहे हिंग। इथे 2 मोठे कांदे मी घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे। आता काय करायचं आहे, कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर आता इथे कांदा सॉफ्ट झालेला आहे, यामध्ये आता घातलेला आहे मी 1 चमचा हळद पावडर। बाकीचे काही मसाले लागत नाहीत, अगदी बेसिक मसाल्यांमध्येही आपल्याला भाजी बनवायची आहे, कारण मग त्याची जी पारंपरिक गावरान टेस्ट आहे ती कुठेतरी मिस होते, त्यामुळे भरपूर बाकीचे काही मसाले घालत बसायचं नाही। आता यामध्ये काय करायचं, ज्या चिरून घेतलेल्या बिया आहेत त्या ऍड करायच्या। आता या बिया आपण तेलामध्ये चांगल्या परतून घेऊया। एकदम छान असं भाजीचा लुक दिसत आहे, अगदी व्यवस्थित असं आपण परतून घेतलेला आहे। आता इथे घालायचं आहे आपल्याला मीठ। तर इथे चवीनुसार तुम्ही मीठ घाला। इथे मी साधारण 2 मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता हे मीठ आपण परत एकदा सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित मिसळावं, यासाठी या बिया ज्या आहेत त्या एकदा चांगल्या व्यवस्थित परतून घेऊया।
आता इथे काय करायचं, झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनिटं आता आपण या बियांना वाफ द्यायची आहे. तर आता इथे बघा छान अशी बियांना वाफ लागलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट. तर ही कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तर तुमच्या चवीनुसार तुम्ही थोडी मसाल्याची तिखट आणि थोडी जवारी तिखट वगैरे पण ॲड करू शकता. तर इथे मी साधारण 5 ते 6 चमचे तिखट घातलेले आहे आणि 1 चमचा जवारी तिखट घातले आहे, जेणेकरून भाजी एकदम झणझणीत होईल. आता याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर आता याला परत चांगली वाफ लागू द्यायची आहे. अगदी 1 मिनिटच ठेवायचं, नाहीतर तिखट कसं होईल, जळलं जाईल. त्यामुळं जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं, लगेच काढायचं आहे. आणि यामध्ये आता आपण घालायचं आहे पाणी. तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे, ज्यामुळे भाजी लवकर शिजली जाते आणि भाजीची चव देखील छान येते. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 मोठे ग्लास पाणी घातलेलं आहे. चांगलं एकदा मिक्स करूया. भाजी शिजताना जर कमी वाटलं, पाणी घालायची गरज वाटली, तर गरम करून तुम्ही परत देखील ॲड करू शकता. आता काय करायचं आहे, ते पाणी ॲड केलेलं आहे, झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये पाहिजे तर चेक करा, गरज लागल्यास पाणी ॲड करा आणि छानपैकी भाजी अशी शिजवून घ्या. तर आता इथे बघा साधारण 15 मिनिटं झालेले आहेत. भाजीला एकदम छान टेक्स्चर आलेलं आहे, एकदम दाटपणा आलेला आहे. छान अशी भाजी इथे शिजलेली आहे. तांदळाची भाकरी आणि फणसाच्या बियांची भाजी म्हणजे 1 नंबर कॉम्बिनेशन. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर इथे आता आपली फणसाच्या बियांची भाजी तयार झालेली आहे. अगदी क्वचितच कुठेतरी खायला मिळणारी अगदी सीझनल अशी ही भाजी आहे. जर तुमच्याकडे फणस असेल तर त्याच्या बियांपासून ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.